शेतकरी मित्रांनो, चालू अधिवेशनामध्ये ह्या 10 घोषणाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली व या घोषणा देण्यात आलेल्या आहेत व त्याचबरोबर कापूस असो, पीक विमा असो, कापूस सोयाबीन अनुदान असो किंवा जे काही शेतकऱ्यांच्या योजना नमो शेतकरीविषयी जे काही पैसे बाकी आहेत ते असो, संपूर्ण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत. तर त्याआधी नवीन असल्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविली जाते. पण जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा आपल्याला सांगण्यात आले होते की या नमो शेतकरी व PM किसान या दोन्ही योजनेपासून वार्षिक लाभ हा 15,000 रुपये मिळणार व इथून आणि तुम्हाला 12,000 रुपये मिळत होता. तर शेतकरी मित्रांनो, 10 तारखेनंतर या जे काही पुरवणी सादर करण्यात आलेले आहेत त्या पुरवण्याच्या आधारे आता तुम्हाला नमो शेतकरीपासून 3,000ची वाढ म्हणजे की पाहायला मिळणार आहे व जे काही तुम्हाला नमोचा 6वा हप्ता मिळणार आहे तो पण 3,000 रुपये मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही नमोची घोषणा होती. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पीक विमा. शेतकरी मित्रांनो, 2024मध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यासाठी अग्रिम 25% पीक विमा मंजूर करण्यात आला होता. तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा नेमका शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? जे काही उर्वरित शेतकरी मित्रांनो त्यांना 10 तारखेनंतर जे काही पीक विम्याची म्हणजे की तारीख सांगण्यात येईल त्या तारखेला पीक विमा मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 12,500 ते 32,500 या दरम्यान पीक विमा मिळणार आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा पीक विमा डायरेक्ट DBTद्वारे तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. जे काही तुम्हाला आधी काही टप्प्यामध्ये पैसे पडत होते तसे नाही पडणार. माणिकराव कोकाटे साहेब, राज्याचे नवीन कृषी मंत्री यांच्याद्वारे सांगण्यात आले आहे की डायरेक्ट DBTद्वारे DBT प्रणालीने तुमच्या खात्यावर पैसे पाहायला मिळणार. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे की लाडकी बहीण. शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण ह्या जे काही शेतकऱ्यांना फायदा होत आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजना पण काढण्यात आली. लाडक्या बहिणींना फायदा करण्यासाठी सरकारने सांगितले होते की लाडक्या बहिणींना जे काही 1,500 रुपये मिळतात त्याऐवजी तुम्हाला 2,100 रुपये मिळतील अशी सांगण्यात आली होती. तर ह्या लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळतात? तर जास्तीत जास्त सांगण्यात आलेले होते की अधिवेशनामध्ये की महिला किसान दिन निमित्त हे पैसे वितरण होण्यास सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, महिला किसान दिन 8 तारखेपासून सुरू होत आहे. तर 8 तारखेपासून समोर तुम्हाला पैसे लाडक्या बहिणीचे पाहायला मिळणार आहेत, ते बी 2,100 रुपये. कारण की आर्थिक अधिवेशनामध्ये वाढ झाली म्हणून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे जी काही योजना ती म्हणजे की पीक विमा. शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुम्हाला सांगितलं आलं आपला कापूस सोयाबीन अनुदान भावांतर योजना म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काही मागील 2 वर्षाखाली म्हणजे की 2023 रोजी तुम्हाला सांगण्यात आले म्हणजे की जे काही शेतकऱ्यांना कापसाला आणि सोयाबीनला कमी भाव लागले होते व शेतकरी नाराज होते. शेतकरी हे सरकारला मागणी करत होते की आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करा. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदान म्हणून हे काही जे काही कापूस सोयाबीन अनुदान आहे ते मिळते. हेक्टरी 10,000 रुपये अनुदान मिळते. तर तुम्हाला 2 हेक्टरपर्यंत मर्यादा होती. यावर्षी आता ती मर्यादा वाढू शकते आणि शेतकऱ्यांना अनुदान बी वाढू शकते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती काही आजच्या घोषणा ज्या की तुम्हाला 10 तारखेनंतर पाहायला मिळणार आहेत की जे काही 10 तारखेनंतर तुमच्यापाशी पैसे येणार. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. ही कशी वाटली कमेंट करायचं व तसेच अजून काय माहिती पाहिजे असेल तर चॅनलला कमेंट करून लाईक करायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब.